मित्रांनो नमस्कार. आज आपण कोरेगावच्या फाटीवरती आलेलो आहे आणि दिनांक 11/1/2025 2026 रोजी भव्य आणि दिव्य असं एक दुसरा बैल एक आदत बैल असं मैदान भरणार आहे. सागर मेजर तसे त्यांचा मित्र परिवार यांच्या माध्यमातून मैदान भरवणार आहे. मैदानाच्या समोर पाठीमागच्या मैदानात तुम्ही किंवा याच्या पाठीमागे तुम्ही बघितली भरपूर दगडी होती आणि ती दगडी संपूर्ण दाबून लावलेली आणि मैदानाच्या आजूबाजूला जे दगड आहेत ते माणसं लावून पाठीमागं माझ्या बघू शकताय तुम्ही माणसं लावून वेचण्याचं काम चालू आहे आणि जेवढा या परिसरातली दगडी आहेत ते संपूर्ण वेचण्याचं काम चालू आहे. आपण मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. त्याच्या आधी बैलांना पाहण्यासाठी फाटी चांगली असावी आणि फाटी चांगली केलेली दाखवण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. सर्व मंडळी या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेले आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय दगड गोळा करण्याचं काम चालू आहे. जेवढी होता होईल एवढी दगड पाठीमागे जेसीपीनं पण दाबून टाकलेली आहेत आणि इकडं लोकांना सुद्धा जे राहिलेली दगड आहेत ती वेचण्याचं काम चालू आहे. तर सर्व बैलगाडी मालकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या मैदानाला ऑनलाईन नोंद करून घ्या. आपण संपूर्ण आढावा पाठीमागे फाटीवरती मित्रांनो कोरेगावच्या फाटीवरती आपण बघितलं सगळ्यात प्रथम की जो दगडाचा प्रॉब्लेम होता तो क्लिअर झालेला आहे. समोरची दगडी वेचून बाहेर काढण्यात आलेली आहेत. आपल्या बरोबर कमिटी आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावरती भव्य दिव्य मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. दादा आहेत आपल्या बरोबर. दादा नमस्ते. नाव सांगा. नितीन बर्गे. काय सांगचाल मैदान कसं होईल किंवा मैदानाचा आढावा? मैदान रितसर होणार आहे. 100% काही अडचण येणार नाही कोणाला. ज्या कोणाला अडचण आली त्याला आम्ही जिम्मेदार असणार आहे. जेणेकरून आता पूर्णपणे फाटीवर सगळी स्वच्छता करायची चालू आहे. दगडी गोळा करून सगळे स्वच्छ काम चालू आहे. फक्त ज्यांना कोणाला अडचण येत असेल असं वाटत असेल कोणाला की बाबा असा कोणाचा बाबा प्रॉब्लेम आहे कुठला त्यांनी अधिकृत फोन करून विचारावे. आणि आता हा अड्डा मकर संक्रांती निमित्त घेतलेला आहे. एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल घेतलेला आहे आणि आता सगळे फाटीची पुरेपूर माहिती घ्यायची असेल तर आता आमचे सागर बर्गे मित्र तुम्हाला देतील. बघा मेजर नमस्ते. नमस्ते. बघा आता फाटीचा पल्ला काय कमी जास्त करणार आहे किंवा नाही? असं फाटीचा पल्ला 850 फूट करणार आहे आम्ही आदत बैल असल्यामुळं. आदत बैल आणि त्यानंतर आता फाटीवरती दगडे वगैरे वेचलीच आहेत परंतु बाकी प्रवेश फी किती असणार आहे किंवा बक्षीस वितरण कसं आहे? प्रवेश फी 899 आहे. प्रथम क्रमांक 81,000, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक 31,000, चतुर्थ क्रमांक 21, पाचवा 15, सहावा 10 आणि सातवा 8. फायनल क्वार्टर फायनल सेमी मेगा फायनलला प्रत्येकी 2,000 रुपये आहेत आणि क्वार्टर फायनलला 2,000 आहेत. मेगा फायनलला 1,000 रुपये. मित्रांनो या मैदानामध्ये क्वार्टर फायनल पण घेतलेला आहे, मेगा फायनल पण घेतलेला आहे आणि फायनल पण. अशी वेगवेगळी बक्षिसं म्हणजे अनेक बैल मालक गुलालामध्ये राहणार आहेत. एक चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि लॉट वगैरे आदल्या दिवशी काढलं जातील. लॉट आदल्या दिवशी काढले जाणार आहेत. 100% सर्वसामान्य मालकांसाठी मैदान घेतलेलं आहे. रितसर 100% रितसर होणार आहे. फौजी पॅटर्न नुसार हे मैदान करणार आहे. लायन हार्ट ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. तरी सर्व बैलगाडी मालक चालकांना मी विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. मेजर एक प्रश्न विचारतो कारण या भागात अनेक शेतकरी अनेक बैलगाडी या फाटीवरती येत असतात का तर त्यांना जास्त प्रवेश फी किंवा भाडं जास्त पडत नाही कारण भागात भरपूर गाड्या आहेत आपल्या. कोरेगावची फाटी म्हटलं की कसं 1,000-2,000 भाड्यामध्ये इथं माणूस येतो. एक कोणत्या तरी आशेनं गुलालानं येत असतो. मैदान हे रितसर व्हावं एवढीच अपेक्षा आहे बैलगाडी मालकांच्या वतीनं. 100% तुम्ही ज्या वेळेस येत आहे तुम्हाला मी एक शब्द देतो 100% मैदान रितसर होणार. कोणाचाही उशिला इथं चालत नाही आमच्याकडे. त्यामुळे 100% हा रितसर जाणार आहे. सर्वसामान्य मालकांची बैलगाडी मालक गुलालात राहावी हीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच मित्रांनो नावासाठी मैदान घेतलेलं आहे. सागर मेजर यांनी पाठीमागेही मैदानं घेतलेली चांगली मैदानं झाली होती आणि हे मैदानही चांगलं होईल. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं नोंद करा. ऑनलाईन नोंद चालू झाली. ऑनलाईन नोंद चालू झालेली. कधीपासून? आजपासून चालू? आजपासून आता चालूच आहे. ऑनलाईन नोंद चालू आहे. लवकरात लवकर नोंद करून घ्या आणि कमिटीला सहकार्य